नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुरी तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गुड मॉर्निंग पथके तैनात, उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई। पुणे नाशिक महामार्गाचं काम अपूर्ण असताना खेड सिन्नर हायवे एक्सप्रेस लिमिटेड या कंपनीकडून वाहन चालकांची बेकायदेशीर टोल वसुली। सोलापुरात भर दुपारी एका पत्रकारावर कोयत्याने खुनी हल्ला। आणि राहुरी महाविद्यालयात प्लास्टिक मनी या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। माननीय राजेंद्र जगदाळे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद। आणि माननीय प्रकाश शेठ धारीवाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय राजेंद्र जगदाळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर, जिल्हा पुणे। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात 7 मार्चला पहाटे पंचायत समिती गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई केल्याने रस्त्यावर उघड्यावर टंबरेल घेऊन शौचास बसणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। 7 मार्चला पहाटे स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत गुड मॉर्निंग पथके तैनात करण्यात येऊन पथक क्रमांक 2 ने मांजरी ग्रामपंचायत आणि मानोरी ग्रामपंचायत हद्दीत 4 लोकांवर तर पथक क्रमांक 1 ने कात्रड येथे 10 लोकांवर कारवाई करून वांबोरी पोलीस चौकी आणि राहुरी पोलीस ठाण्यात उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तींवर मुंबई पोलीस अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली आहे। राहुरी तालुक्यात एकूण 82 ग्रामपंचायत असून त्यापैकी 60 ग्रामपंचायत हगणदारी मुक्त झाल्या आहेत। मात्र तालुक्यात प्रामुख्याने वांबोरी, कात्रड, कोल्हार खुर्द, सातरळ, राहुरी खुर्द, ब्राह्मणी, डिग्रस, बारागाव, नांदूर, तहाराबाद ही गावे स्वच्छ भारत मिशन हगणदारी मुक्तीमध्ये मागे आहेत। सदर पथकामध्ये राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय दिघे, विस्तार अधिकारी AR मुळे, BRCचे SN बेल्हेकर, ग्रामसेवक बाळासाहेब गागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र सरोदे, गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक आरिफ इनामदार आदी हजर होते। हगणदारी मुक्तीसाठी लोकप्रतिनिधींचा मोठा सहभाग असावा, स्वच्छ मिशन अभियान राबवणे हे अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम आहे। मात्र यात जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी अधिक आहे। शासन हगणदारी मुक्तीसाठी अनुदान देऊन शासन चांगली योजना राबवत असून जनतेने याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शौचालय बांधावीत आणि 100% योजना यशस्वी करून होणारी कारवाई टाळावी। शासन देत असलेले अनुदान घेऊन तालुका हगणदारी मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे
असे मत पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गाडे यांनी व्यक्त केलंय. पंचायत समिती राहुरी अधिकाऱ्यांनी उघड्यावरती शौचास बसू नये म्हणून जे कारवाई ग्रामीण भागातील लोकांच्या वरती झालेली आहे आणि त्या कारवाई झाल्याच्या नंतर मला अनेक स्थानिक कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, गावच्या सरपंचांचे फोन त्या ठिकाणी आले आणि जे माणसं या कारवाईमध्ये सापडले ते माणसं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आले. या निमित्ताने मी सांगू इच्छितो का पूर्वी अत्यंत शौचालय बांधण्यासाठी तुटपुंज असा अनुदान असायचं, परंतु शासनाने खूप याच्यामध्ये भरपूर तरतूद त्या ठिकाणी केली आहे. जवळपास 12,000चं अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी करून देण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय आहे का जेणेकरून सर्वसामान्य ग्रामीण भागातील आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना त्याचा त्रास त्या ठिकाणी होऊ नये आणि म्हणून हे अनुदान मोठ्या प्रमाणावरती शासन स्तरावरती देण्यात येत आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सर्व अधिकारी या कामाच्या निमित्ताने आपला तालुका हागणदारी मुक्त झाला पाहिजे ही प्रामुख्याने त्यांची भूमिका का नियमाच्या पलीकडे जाऊन काम त्या ठिकाणी का किंवा आपल्या वेळेच्या पलीकडे जाऊन काम त्या ठिकाणी आमचे पंचायत समितीचे अधिकारी त्या ठिकाणी करतात आणि नागरिकांनी या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे का अनेक अडचणी ग्रामीण भागामध्ये असतात. आपण नेहमी ऐकतो, वाचतो, बघतो का वाघांचं प्रमाण, बिबट्यांचं प्रमाण असतं, सर्प असतात, सर्पदंशाने अनेक माणसं त्या ठिकाणी दगावतात. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस झड पाऊस चालू असतो त्यावेळेस खूप त्रास त्या ठिकाणी महिला वर्गाला होतो. त्याच्यापासून जंतू, रोगराई फैलते, आजाराचं प्रमाण वाढतं. म्हणून आपली ती नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांची त्या ठिकाणी आहे. शेवटी शासन आपल्यासाठी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करतं. आपण त्याचा योग्य रीतीने त्या अनुदानाचा वापर करून शौचालय जास्तीत जास्त शौचालय त्या ठिकाणी बांधले पाहिजे. तालुक्यामध्ये जवळपास 82 पैकी 60 गाव हागणदारी मुक्त त्या ठिकाणी झाले. उर्वरित गावांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून स्थानिक कार्यकर्ते असतील, ग्रामपंचायत असतील, शेवटी निवडणुका होत असतात, निवडणूक प्रक्रिया असते. निवडणुकीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण संघर्षाच्या राजकारणामध्ये पदाधिकारी निवडून जातात आणि निवडून गेल्याच्या नंतर त्यांची सुद्धा ही प्रामुख्याने जबाबदारी का आपण त्या संस्थेवरती काम करत असताना लोकांच्या सोयीसाठी किंवा लोकांना प्रबोधन करून त्याच्यामध्ये आपला वेळ देऊन या शौचालयाच्या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने 100% हागणदारी गावमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे. ही भूमिका स्थानिक पदाधिकारी त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यांना या निमित्ताने आवाहन करतो आणि नागरिकांना मी आवाहन करतो की आपण शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या. हे आपल्यासाठी सरकार त्या ठिकाणी करतं आणि म्हणून हे जे 2 ऑक्टोबर 2014 पासून हे जे मिशन सुरू झालेलं आहे याचा संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. हीच भूमिका एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. अधिकाऱ्यांना मर्यादा असतात, अधिकाऱ्याच्या पद्धतीने काम करतात, परंतु खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचा सहभाग याच्यामध्ये मोठा असणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो का आपण या अभियानाचा योग्य त्या ठिकाणी फायदा करून घ्या. शौचालय हे आपल्यासाठी आहे, आपल्या आरोग्याच्यासाठी त्या ठिकाणी आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये जवळपास आपला तालुका स्वयंपूर्ण आहे. अनेक योजना चांगल्या त्या ठिकाणी चालू आहे. पाण्याचा प्रश्न नसल्यामुळं शौचालय वापरण्यास कुठलीही अडचण त्या ठिकाणी नाही. म्हणून ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, एवढंच या निमित्ताने आवाहन करू इच्छितो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विविध जिल्ह्यांच्या निवडी तसेच साईबाबांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या निवडी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित साईबाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच धुळे जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी नूतन कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव वारोटे यांनी जाहीर केली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधत धुळे जिल्ह्यातील बडगाव येथील बालशौर्य पुरस्कार विजेती कुमारी निशा पाटील हिला रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गौरविण्यात आले. या प्रसंगी जळगाव, धुळे, नंदुरबार विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकड, दैनिक नजरकैद आणि दैनिक जेरबंदचे संपादक प्रवीण सपकाळे, जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन, उत्तर महाराष्ट्र सचिव योगेश पाटील यासह विविध पदाधिकारी आणि अकोले तालुका सहसचिव अशोक उगले, अकोले तालुका वृत्तवाहिनी संघाचे तालुका उपाध्यक्ष सचिन खरात, अण्णासाहेब चौधरी आणि पाचोरा तालुक्यातील पत्रकार आणि ग्रामस्थ तसेच साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन खरात, सी24 तास, अकोले. श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत श्री संत शेख महम्मद महाराज यांच्या यात्रेला प्रारंभ झाला असून आमलकी एकादशी दिवशी यात्रा भरते. हिंदू मुस्लिमांचे ऐक्य दर्शवणारे हे एक पूर्ण देशात प्रतीक मानलं जातंय. श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री संत शेख महम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला असून आमलकी एकादशी दिवशी यात्रा भरते. यात्रेच्या आधी 7 दिवस हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जात असते. हिंदू मुस्लिमांचे ऐक्य दर्शवणारे हे एक पूर्ण देशात प्रतीक मानलं जातं. यामध्ये यात्रेच्या आधी महम्मद महाराज यांच्या समाधीला चंदनलेपचा कार्यक्रम होत असतो. या चंदनलेपचा मान तेली समाजाला असतो. यावेळेस अनेक वाद्य या मंदिराच्या समोर मोठ्या आनंदाने वाजवली जातात. यामध्ये हिंदू मुस्लिम या समाजाचे पुजारी बरोबरच पूजा आणि पठण करून समाजात एकोपा राहण्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी बाबांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळते. चंदनलेपचा कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी कव्वाली आणि कीर्तन असे अनेक कार्यक्रम होतात. एकादशी दिवशी बाबांचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून नव्हे तर देशातून भाविक भक्तांचा मोठा ओघ या ठिकाणी असतो. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. माननीय राजेंद्र जगदाळे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद. आणि माननीय प्रकाश शेठ धारीवाल यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय राजेंद्र जगदाळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर, जिल्हा पुणे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याची कामे अपूर्ण असताना खेड सिन्नर हायवे एक्सप्रेस लिमिटेड या कंपनीकडून वाहन चालकांची बेकायदेशीर टोल वसुली सुरू आहे. पिंपळवंडी तालुका जुन्नर या नॅशनल हायवे 50च्या महामार्गावर NHAI अंतर्गत BOT तत्वावर काम करणाऱ्या खेड सिन्नर हायवे एक्सप्रेस लिमिटेड या कंपनीने वाहन चालकांकडून 12 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून टोल वसुलीला सुरुवात केली आहे. परंतु आळेफाटा, नारायणगाव, मनसर,
पेड आणि खेड या मार्गाचे बाह्य वळणांची कामे अर्धवट आणि अपूर्ण स्थितीत झालेली असताना सदर कंपनीची ही टोल वसुली पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे आणि प्रशासन त्यांना अभय देत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि आझाद हिंद प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट बी गडगे यांनी दिली आहे. सदर हायवे चौपदरीकरण 2 वर्षांपासून सुरू आहे, परंतु अनेक गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा संपादन निधी अजून मिळाला नसून काही ठिकाणी शेतकऱ्यांचा बाह्य वळण भूसंपादनाला विरोध आहे. काही झाले तरी इंचभर जमीन न देण्याचा इशारा हायवे कृती समितीचे अध्यक्ष सुहास कहडणे यांनी दिलाय. एकीकडे खासगी ठेकेदाराने हायवेकरिता बांधकामात गुंतवलेले 1,500 कोटी लवकरात लवकर वसूल करण्याचे काम खेड सिन्नर एक्सप्रेस वे लिमिटेड ही कंपनी टोल वसुली करून करत आहे. परंतु दुसरीकडे टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोलमध्ये सवलत आणि इतर वाहनधारकांना मात्र टोल वसुली करताना कर्मचारी दिसून येत आहे. परंतु स्थानिक नागरिकांकडे सगळ्या जिल्ह्यातील विविध नंबर प्लेटच्या गाड्या असल्याने त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी कर्मचारी बांधव करत आहेत. परंतु काही मद्यधुंद चालकांची अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना C24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यात. परंतु अशीच जर कर वसुली सुरू राहिली तर आमदार शरद सोनवणे यांचे रायगड या निवासस्थानासमोर नक्कीच कंपनी आणि वाहनचालक यांच्यात संघर्ष पेटण्याची आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टोल जो सुरू झाला आहे हा बेसिकली बेकायदेशीर झालेला आहे. कारण ह्या टोलला साधारणपणे 5 बाह्यवळणं आहेत. नारायणगावचं बाह्यवळण पूर्ण झालेलं नाही, कळंबचं दुसरं बाह्यवळण पूर्ण झालेलं नाही, त्यानंतर मंचरचं बाह्यवळण पूर्ण झालेलं नाही आणि खेडचं सुद्धा बाह्यवळण पूर्ण झालेलं नाही. अशी ही 5ही बाह्यवळणं अपूर्ण आहेत. त्यामुळं टोल जो घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि असा घेणं शक्य नाही. बेसिक कायद्यामध्ये कशी तरतूद आहे, बेसिक कायद्यामध्ये 75% मोर दॅन 75% एवढं काम झाल्याशिवाय टोल वसुली करता येत नाही. त्यामुळे ही जी काही टोल वसुली चालू झालेली आहे ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. 75% रोडचं काम झालेलं नाही. कारण 5 बाह्यवळणं आळेफाटा धरून ही 5 बाह्यवळणांचा जर विचार केला तर मोर दॅन 75% काम झालेलं नाही. 50% पर्यंतच काम झालेलं आहे. कारण बाहेरून जे बाह्यवळणं आहेत त्याचा खर्च आणि आत्ता केलेले रोड याचा जर खर्चाचा विचार केला तर बाह्यवळणाचा खर्च निश्चितच 30% जास्त किंवा 50% आहे. त्यामुळे झालेली टोल सुरुवात ही चुकीची आहे, बेकायदेशीर आहे. त्यांना शासनाने जो काय पाठिंबा दिलेला आहे तो चुकीचा आहे. असा निर्णय शासनाने चूक केलेली आहे, तशी द्यायला नको होती. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन त्यामुळं लोक टोलवर मारामाऱ्या करणे, टोल न भरणे, त्या गाड्याला धक्का देणे, त्या टोलच्या आडव्या जे त्यांनी खांब लावले त्यांना, असे प्रकार लोक चिडून करीत आहेत. आणि लोकांचं काही फारसं चुकीचं नाही, कारण हा पूर्णपणे टोल वसूल करायला सुरुवात केलेली आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला, मी जर खेडमधून निघालो तर खेडच्या टोलवर मी नाशिकला जाणार आहे असं गृहीत धरून पूर्ण रोडचा टोल आकारला जातो. हा जो रोडचा चुकीचा आकारला जातो. मला जर खेडमधून निघून नारायणगावला वळायचं असलं, मंचरला वळायचं असलं तरीसुद्धा तिथली मुलं, टोलवाले जे वसुली अधिकारी आहेत ते आमच्याशी अरेरावीची भाषा करतात, मारहाणीची धमकी देतात, गाड्याच्या आडून ठेवतात, ट्रॅफिक पॅक करतात. त्यामुळं लोकांवर हा अन्याय होतो. तुम्हाला जर पूर्ण टोल वसूल करायचा असेल तर तुमचे ठिकठिकाणी तुमचे टोल नाके आहेतच. समजा मी खेडमधून निघालो आणि मंचरपर्यंत यायचं आहे म्हणून मी त्याला सांगितलं तर मी पुढं आलो तर आळेफाट्यावर टोल नाका आहे. त्या जर मी त्याला ती दाखवली पावती तर हा एवढा टोल चुकून आलेला आहे तो तिथंसुद्धा वसूल करू शकतो. अशी यंत्रणा असतानासुद्धा मुद्दामहून जाणून बुजून अनेक ठिकाणी प्रत्येक माणसाला हा सिन्नरलाच जाणार आहे, हा नाशिकलाच जाणार आहे असं गृहीत धरून त्याच्याकडून पूर्णपणे टोल वसूल केला जातो. हे जो काही टोल वसूल केला जातो ही वसुली पूर्णपणे बेकायदेशीर आणि चुकीची आहे. कारण यांना अशा प्रकारचा टोल वसूल करण्याचा अधिकार नाही. दुसरा माणूस जर नारायणगावमधून निघाला आणि त्याला संगमनेरला जायचं आहे तर हिवरगाव पावसा इथे जो काय टोल नाका आहे ते हिवरगाव पावसावाले पूर्णपणे हा माणूस खेडवरून आलेला आहे आणि त्याला सिन्नरला जायचं आहे असं गृहीत धरून
पूर्ण 70 रुपयाचा टोल आकारताय. आम्ही त्यांच्याशी भांडण केलं, समजून सांगितलं, तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाही. ही जी काय बाब आहे पूर्ण टोल वसूल करण्याची, ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचा टोल वसूल करणे ही चूक आहे. शासनाने जे काय हे चालवलेलं आहे हे चुकीचं चालवलेलं आहे. असा वट वसूल करणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे. त्याच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण येणं आवश्यक आहे. दिनेश बानखेले सह अयूब शेख, C24 तास, जुन्नर. सर्वच समाज व्यवस्थेवर आरक्षणाचा निर्माण झालेला पगडा पाहता रंगा दाते यांनी आरक्षण आणि ॲट्रॉसिटी या विषयावर भाष्य करणारं पुस्तक लिहिलं असून त्याचं नुकतंच प्रकाशन श्रमिक पत्रकार संघात करण्यात आलंय. या पुस्तकात मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, आंबेडकरी चळवळ याविषयी परखड मत व्यक्त करण्यात आलंय. राजकारण्यांकडून समाजाचा कसा वापर करून निवडणुकांमध्ये विषय तापवले जातात, तसेच समाजावर आरक्षणाचा वाढलेला प्रभाव या सर्व बाबींचा उहापोह रंगा दाते यांनी आरक्षण आणि ॲट्रॉसिटी या पुस्तकातून नमूद केलाय. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, रामदास आठवले या समाज नेत्यांवरही या पुस्तकातून भाष्य करण्यात आलंय. पासून आपल्याकडं मराठा आंदोलन त्यांच्या मागण्याकरता सुरू झालं आणि प्रत्येक गावामध्ये, मोठ्या शहरामध्ये प्रचंड मोठी आंदोलनं उभी राहिली. ती आंदोलनं उभी राहिल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की हा समाज फार मोठा आहे आणि जर चुकून माकून याला वेगळं वळण लागलं तर महाराष्ट्राचं काही खरं नाही. पोलीस यंत्रणा किती जरी असली तरी ती तोकडीत पडणार होती. जेव्हा लाखो लक्षावधी लोक एकत्र येतात आणि मोर्चा काढतात किंवा आंदोलन करतात त्यावेळेला गंभीर परिस्थिती निर्माण होती. त्यापैकी लिखाण केलेलं आहे की आपण या विषयावर लिहावं म्हणून मी खटाटोप केला. तर ज्या वेळेला मी ही सुरुवात केली त्यावेळेला असं लक्षात आलं की आत्ताच्या पुरते चालू स्थितीला होऊन चालणार नाही आहे. तर हे मराठा साम्राज्याचं बीज फार जुनं आहे. यशवंतराव चव्हाणांपर्यंत जेव्हा मी गेलो तेव्हा लक्षात आलं की यशवंतराव चव्हाणांनी हे बी खरं पेरलं आहे. हा मराठा साम्राज्य जरी सुरू झाला असलं तरी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला मराठी हा भिकारीच राहिला. आज देखील आपण जर बघितलं तर खेडेगावातनं कित्येक घरांमध्ये संध्याकाळची चूल पेटायची पंचायत आहे मराठा समाजाला. मग त्यांचं लोक असून, त्यांच्या समाजाचे लोक असून, त्यांच्या समाजाचं राज्य असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला आणि हा अन्याय फक्त त्या मराठा समाजावरच झाला नाही तर सर्वसाधारण सगळ्या समाजावर त्यांची रिॲक्शन झाली. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलो तर हा मुद्दा असा आहे की ह्या पुस्तकामध्ये आपण 2 भाग केले. एक आरक्षण यांचं केलेलं, मग अट्रॉसिटीचा काय संबंध येतो तर अट्रॉसिटीचा संबंध असं तो पुढाऱ्यांचा दोष आहे. हा रामदास आठवलेंनी फक्त स्वतःचं चांगलं पाहिलं, स्वतःकरता त्यांनी सगळं केलं परंतु समाजाकरताही त्यांनी काही केलं नाही. जसं मराठ्यांनी घराणेशाहीने स्वतःचं भलं केलं तसंच रामदास आठवलेंनी स्वतःचं भलं केलं आणि त्यामुळे दोन्ही समाज वाऱ्यावर सुटलेत आणि त्यामुळे संघर्ष सुरू झाला आहे आत्ता ग्रामीण भागामध्ये. आणि हा संघर्ष लोकांनी, पुढाऱ्यांनी, समाजाने एकत्र येऊन थांबवायला पाहिजे. पुस्तकात काही ठोक मुद्दे असे आहेत की काही वाक्य त्यातली भेदक आहेत या पुस्तकातली. एक म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे नगरपालिकेच्या हिरव्यागार गवतावर चरण्यासाठी निवडून दिलेली जनावरं. सहकारी बँका म्हणजे दुसऱ्याच्या पैशावर मस्तमाल झालेल्या रानरेड्यांचा काळा पैसा दडवण्याचा अड्डा. पोलीस खात्याची राष्ट्रवादी काँग्रेसने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच केली होती. पतसंस्था म्हणजे जेथे चेअरमन, संचालक मंडळ बिनहिशेबी पैशावर तुटून पडतात ती संस्था. विकास करण्याचं कारण नाही. मतदारसंघात पैशाचा पाऊस पडला की मतं आपोआप उगवतात. त्या अशी काही वाक्य जी आहेत त्याच्या जीवावर भरोशावर हे त्यांनी केलं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राज्य शासनाने आता एक अनोखी शक्कल लढवली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही आणि पीक विमा मिळणाऱ्या शेतकऱ्याला दुष्काळाचा फायदा होणार नाही. शासनाच्या या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनेनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.
तरीही शासनाला जाग न आल्यास शेतकरी संघटना जनहित याचिका दाखल करणार आहे. शेतातील पिकांबाबत शेतकरी नेहमीच चिंतातूर असतो. आपल्या पिकांना उभारी मिळावी यासाठी तो प्रयत्नशील असतो. मात्र मागील 3 वर्षांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यावर भीषण असा दुष्काळ पडला होता. दुष्काळातून शेतकऱ्यांनी वाचावे यासाठी शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला. शेतकऱ्याला दुष्काळाचे अनुदान भेटणार या आशेत तो जगू लागला. शेतातील पिकांचा त्याने पीक विमा विविध बँकांच्या माध्यमातून काढलेला आणि त्यापोटी शेतकऱ्याने तशा रकमा देखील भरल्यात. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीक विमा आणि दुष्काळ मदत दोन्हीपैकी एक मिळेल अशी व्यवस्था शासनाने आता केली आहे. शासनाने पीक विमा किंवा दुष्काळ निधी यापैकी एकच लाभ शेतकऱ्याला मिळेल अशी व्यवस्था केली आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात जनहित शेतकरी संघटना 14 मार्च रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाने देखील शासनाला जाग न आल्यास शासनाच्या विरोधात जनहित शेतकरी संघटना जनहित याचिका दाखल करणार असल्याचे संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितलंय. मी पीक विम्यासाठी 2015 मध्ये ज्वारी आणि हरभऱ्यासाठी पीक विमा भरलाय आणि शासनाने पीक विमा पण दिलेला नाही आणि दुष्काळ निधी पण दिलेला नाही. शेतकऱ्यावर उपासमारी पाळी आलेली आहे आणि ज्वारीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही आणि पालेभाज्याला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जगायचं कसं का मरायचं ही शेतकऱ्यावर पाळी आलेली आहे. किती पीक विमा तुम्ही भरले? मी ज्वारीचा 2 हेक्टरचा पीक विमा भरलेला आहे आणि हरभऱ्याचा 6 हेक्टरचा पीक विमा भरलेला आहे. काय अपेक्षा आहे आता सरकारकडून? सरकारनं शेतकऱ्यांसाठी ज्यांनी पीक विमा भरलाय त्यांच्यासाठी पीक विम्याचे पण पैसे द्यावं आणि दुष्काळ निधी पण शेतकऱ्याला द्यावा. असे दोन्ही लाभ सरकारनं शेतकऱ्यासाठी द्यावं. सरकार म्हणते आता की ज्याला पीक विमा मिळाला त्याला दुष्काळ निधी मिळणार नाही. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, शेतकऱ्याला द्यायलाच पाहिजे ना. दुजाभाव करून येईल सरकारनं, असं माझं एक मत आहे. मी एक शेतकरीच आहे, तर पीक विम्याचे पण पैसे द्यावं आणि दुष्काळ निधी पण शेतकऱ्याला द्यावं. माझ्या सोलापूर जिल्ह्यात गेली 3 ते 4 वर्षापासून भयानक दुष्काळ पडलेला असताना शासनाच्या आदेशानं 2015ला नोव्हेंबर महिन्यात पीक विमा भरून नुकसान भरपाई देऊ म्हणून माझ्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरली आणि त्या पीक विम्याच्या रकमाच्या बदल्यात मोबदला देऊ म्हणून आता शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केला निधी. परंतु दुसरी शक्कल शासनाने अशी लढवली की आता दुष्काळ निधी बी मंजूर केलेला असताना ज्याला पीक विमा मिळणार आहे त्याला दुष्काळ निधी देणार नाही आणि ज्याला दुष्काळ निधी मिळणार आहे त्याला पीक विमा देणार नाही, असं शासनानं जी शक्कल लढवलेली आहे त्याला महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनाचा जाहीरपणे विरोध आहे. त्यांना दोन्ही बी लाभ माझ्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत. कारण पीक विमा म्हणजे व्यवहार केलेला आम्ही कंपनीशी आणि बँकेशी, त्याचा राज्य शासनाचा काडी मात्र संबंध नाही. विम्याचा इन्शुरन्स गाडीवर उतरल्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यावर नवीन गाडी मिळते आम्हाला. तशा पद्धतीने तो व्यवहार झालेला आहे म्हणून पीक विमा ही माझ्या शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. परंतु दुष्काळ निधी सुद्धा एका शेतकऱ्याला 2 लाख तुम्ही दिलेच पाहिजेत. कारण तुम्ही खासदार आणि आमदारांना महिन्याला पगार असताना सुद्धा तुम्ही एखाद्या मिटिंगला हजर राहिला तर तुम्हाला भत्ता मिळतो. ही 2 लाख कसे तुम्ही खासदार आमदार घेताय त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करावं आणि माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करू नये. कारण ही शेतकरी बिचारा त्याला पेन्शन नाही, रजा नाही, सुट्टी नाही. अतिशय दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य शासनानं दुजाभाव न करता त्वरित त्याच्यावरती दुष्काळ निधी आणि पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा करावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना जाब विचारण्यासाठी 14 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मी बेमुदत धरणे आंदोलन छेडणार. या आंदोलनाची दखल जर 14 तारखेच्या आत नाही घेतली तर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना 1 महिना वाट पाहून राज्य शासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याची इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. राहुरी कृषी विद्यापीठातील महाविद्यालयात छेडछाडीच्या कारणावरून स्कूल बस चालकास झालेल्या मारहाणी संदर्भात नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी शाळा प्रशासनासह विद्यापीठ अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना धारेवर धरत झालेल्या घटनेचा जाब विचारल्याने विद्यापीठ प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. 4 दिवसांपूर्वी राहुरी येथील स्कूल बस चालक सागर भदे या तरुणास डिग्रस येथील 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दगडगोट्याने बेदम मारहाण केली होती. पोलीस प्रशासनाने यातील 3 जणांना गजाआड केले तर 2 जण अल्पवयीन असल्याने त्यांना बाल सुधार कारागृहात रवाना करण्यात आले असून संबंधित तरुणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सागर चंद्रकांत भदे हा स्कूल बसचा चालक असून 4 मार्चला सकाळी 11 वाजेदरम्यान राहुरी कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आपले वाहन लावून मित्रांसमवेत वृत्तपत्र वाचत बसला असता 2 तरुण आले आणि गाडीत बसून शाळेतील मुलींकडे बघत होते. यावेळी सागर भदे याने त्या दोघांना तेथून निघून जाण्यास सांगितले.
याचा राग मनात धरून या तरुणांनी आपले साथीदार डिग्रस येथील सागर पवार, सोनू पवार, श्रीकांत जाधव, पवन पवार, गोटू नाना, आकाश साळवे आणि इतर 3 ते 4 जणांनी सागर यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत सागर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत सागर याचा भाऊ गिरीश चंद्रकांत भदे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रशासकीय इमारतीसमोर काही काळ ठिय्या दिला होता. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी विद्यापीठ शाळा प्रशासनाचे अध्यक्ष भीमराव उल्मेक, कुलसचिव गणेश घोरपडे यांच्यासह सुरक्षा अधिकारी गोरख शेटे यांच्यासह शाळा प्रशासनात चांगलेच धारेवर धरले. शहरातील पालक तुमच्या जबाबदारीवर या ठिकाणी आपला पाल्य शिक्षणासाठी पाठवतात. मात्र या भागातील काही टार्गटांकडून जर या प्रकारे मुलींची छेडछाड करण्याचा प्रकार होत असेल तर मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या झालेल्या घटनेची शाळा प्रशासनाने पोलिसात तक्रार देणे गरजेचे असताना यात दुर्लक्ष का केले? हाणामारी होत असताना विद्यापीठाची सुरक्षा कुठे होती? यानंतर जर असे प्रकार झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे तनपुरे म्हणाले. यावेळी उपस्थित चालकांनी आम्हाला विद्यापीठाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आम्हाला या प्रकारे त्रास होणार नाही, तर पालकांनी येथील टार्गटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी राहुरी कृषी विद्यापीठाच्या शाळेमध्ये काही राहुरी शहरातील एक बस चालक आहे, वाहन चालक आहे, तर मुलींच्या छेडछाडीच्या विषयावरनं काही तरुणांना अटकले असता त्यांच्यावरती जमावाने येऊन दगडफेक करण्याची घटना झाली. आणि आज सकाळी खूप सारे पालकांनी येऊन त्या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रशासनाला खरं धारेवर धरलं. आणि या निमित्तानं खरं विद्यापीठाच्या जी काय सुरक्षा यंत्रणा आहे त्यांनी या गोष्टीवरती खरं अजून बारीक लक्ष देऊन मुलींच्या छेडछाडीचे प्रकार असतील किंवा विद्यापीठातल्या आवारातील अजून लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल याच्यावरती खरं वेळीच आळा घातला पाहिजे. पोलीस प्रशासनाला देखील माझं या निमित्ताने आव्हान आहे. खरं गुन्हा दाखल झालेला आहे. जास्तीत जास्त तपास, योग्य तपास करून या सर्व गुन्हेगारांना कठोरातलं कठोर शासन होईल याची खरं काळजी पोलीस प्रशासनाने घ्यायची आवश्यकता आहे. या शहरामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, असे मुलींचे छेडछाडीचे प्रकार असतील, गुंडगिरीचे प्रकार असतील, हे यापुढे कदापि सहन केले जाणार नाही. आणि सर्व नागरिकांना खरं विद्यापीठात आज सकाळी मी त्या ठिकाणी होतो. सर्व पालकांना माझं आव्हान आहे की विद्यापीठ प्रशासन याच्यावरती कठोर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जर कठोर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा सर्व पालकांना घेऊन पोलीस स्टेशनवरती त्या ठिकाणी मोर्चा नेण्याचं आव्हान त्या ठिकाणी आज केलेलं आहे. गेल्या 1-2 दिवसामध्ये काय कारवाई होते याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे. कठोर कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा पोलीस स्टेशनवरती मोर्चा नेऊन या सर्व आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याचं आवाहन त्या ठिकाणी ऑलरेडी मी पोलिसांना केलेलं आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. माननीय राजेंद्र जगदाळे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद. आणि माननीय प्रकाश शेठ धारीवाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय राजेंद्र जगदाळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर, जिल्हा पुणे.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. सोलापूर शहरात भर दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासासमोर संतोष शिवप्पा गायकवाड या साप्ताहिक पत्रकार प्रतिनिधीवर कोयत्याने वार करून खुनी हल्ला करण्यात आलाय. सोलापूर शहरात भर दुपारी 4:30 सुमारास संतोष शिवप्पा गायकवाड हे जिल्हा परिषदच्या गेटच्या थोडेसे पुढे जात असताना मागून दुसऱ्या गाडीवरून लक्ष्मण विठ्ठल इरकल ह्या व्यक्तीने आणि 2 अनोळखी लोकांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केलाय. घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहोचल्यावर जखमी संतोष शिवप्पा गायकवाड या सोलापूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेचा तपास पोलीस प्रशासन करत आहे. घटना आज दुपारी 4:30 वाजता काँग्रेस रोड कमिशनर साहेबांच्या बंगल्यासमोर बोलत होतो मोबाईलवर. मागणं लक्ष्मण विठ्ठल इरकल हा इसम येऊन मला सत्तूरने वार करून पाठीमागून येऊन गाडीवर बसलो होतो बोलत साईडला वार करून 3 जण होते. 3 मधले 2 जण अनोळखी होते, चेहरा दिसला नाही. 3 जण पळून गेले. त्या ठिकाणी सत्तुरी पडला होता. माझी गाडी पडली होती. क्राईम ऑफिस ब्रेनची माझी गाडी आहे. आणि गेल्या 6 महिन्यापासून हा माणूस वेगवेगळ्या नावानं मला धमक्या देतोय, वेगवेगळ्या नंबरवरून फोन करतोय. वेळोवेळी मी त्याबद्दल पोलिसांना तक्रार दिलेली आहे. पोलीस खात्याकडून त्याच्याबरोबर कुठली नेमकं कारवाई झाली त्रास नेमका कशा हा जो काय करतोय ते कुणाच्या सांगण्यावरून करतोय काय मला म्हणजे नेमकं उद्देश काय ते त्याला तुम्ही समोर आल्यानंतरच त्याला खाकी दाखवल्यानंतरच तो बोला. अच्छा, म्हणजे हे नेमका जे अटॅक झाले तुमच्यावर तर नेमकं माहित नाही की हे नेमकं कारण काय ते नाही. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. उस्मानाबाद जिल्ह्यातील ब्रेड डेड झालेल्या 14 वर्षीय शिवपार्थच्या अवयवदानामुळे 4 जीवांचे प्राण वाचणार आहेत. शिवपार्थच्या वडिलांच्या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवपार्थ शिवशंकर कोळी हा 14 वर्षीय बालक उष्माघाताने बेशुद्ध झाल्याने त्याला सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान हा युवक ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब कुटुंबियांना कळवली. मुलाचा जीव वाचू शकणार नाही, परंतु त्याचे अवयव दान केल्यास दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचेल या आशेने मुलाच्या वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार कुंभारी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयातून अवयव पुण्याला प्रत्यारोपणासाठी नेण्यात आले. या बालकाची 1 किडनी सोलापुरातील एका गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे, तर दुसरी किडनी आणि लिव्हर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील रुग्णांना दान करण्यात येणार आहे. तसेच त्याचे हृदय पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथील रुग्णाला दान करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सायंकाळी एअर ॲम्ब्युलन्सने हृदय पुण्याला पाठवण्यात आले. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. पाथर्डी तालुक्याकडे जैन धर्मियांच्या दृष्टीने अत्यंत श्रद्धेने पाहिलं जातं. तब्बल 40 वर्षांच्या खंडानंतर महेंद्र ऋषींचं आगमन पाथर्डी शहरात झाल्याबद्दल जैन बांधवांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय. जैन युवाचार्य महेंद्र ऋषीजी महाराज आणि अन्य जैन साधू साध्वींचे पाथर्डी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. तब्बल 40 वर्षांच्या खंडानंतर महेंद्र ऋषींचे आगमन शहरात झाल्याने शहर आणि तालुक्यातील जैन बांधवांनी मोठी गर्दी केली. युवाचार्य झाल्याबद्दल त्यांना पाथर्डी श्रावक संघातर्फे आणि शहरासह तालुक्यातील जैन समाज बांधवांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. नुकतेच तिसगाव येथून महाराजांचे आगमन होताच श्री तिलोक जैन विद्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सुविधीजी बहुमंडळ, प्रतिभा बहुमंडळ, हितेश्वरी कन्या मंडळ, जैन युथ फेडरेशन, तालुका श्रावक संघ आदी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि जैन बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. कलशधारण महिला मंडळाने आकर्षक रंगाच्या साड्या परिधान करून स्वागत मिरवणुकीत सहभाग नोंदवला. युवाचार्य महेंद्र ऋषीजी यांचे समवेत हितेंद्र ऋषीजी महाराज, कंचन कंवरजी महाराज, ज्ञानप्रभाजी महाराज यांच्यासह अन्य 5 साध्वींचे आगमन झाले. धार्मिक पाठ, मंगलपाठ, विविध स्तवने साधू साध्वींनी सादर केली. यावेळी बोलताना महेंद्र ऋषीजी म्हणाले, सुमारे 40 वर्षांच्या खंडानंतर पाथर्डीत पुनरागमन झाले. आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराजांची जन्मभूमी आणि दीक्षाभूमी पाथर्डी तालुका आहे.
देशात जैन धर्मियांच्या दृष्टीने पाथर्डी तालुक्याकडे अत्यंत श्रद्धेने पाहिले जाते. गुरूंच्या जन्मभूमीत केवळ दर्शन आणि स्पर्शाने सुद्धा दिव्य अनुभूती मिळते. इतिहासात सुवर्ण अक्षरांनी तालुक्याचे महात्म्य लिहिले गेले. पाथर्डी तालुक्याच्या प्रेमात पडतो याचे मुख्य कारण येथे मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि त्यातून मिळणारे आत्मिक समाधान होय. यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, सचिव सुनील गांधी, पोपटलाल गुगळे, अखिल भारतीय जैन संघाचे सदस्य आनंद कुमार चोरडिया, सचिन भंडारी, सचिन चोरडिया, अनिल खाटेर, आनंद लुनावत आदींसह सर्व पदाधिकारी आणि जैन बांधव उपस्थित होते. यावेळी राजेंद्र मुथा यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. जनकल्याणासाठी आणि समाज सुधारणेसाठी वसा घेऊन झटणाऱ्या संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन ऐकण्याची संधी पुणेकरांना 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान मिळणार आहे. नागरिकांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रवचनाचा लाभ घेता येणार आहे. मानवाला जीवन जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो, परंतु ही संकट आपण स्वतःच निर्माण केलेली असतात. या सगळ्यांवर मात करण्यासाठी मानवाला अध्यात्माचा मार्ग धरावा लागतो. असाच अभ्यासपूर्ण अध्यात्म संत रामपालजी महाराज आपल्या प्रवचनातून सांगताना प्रवचन ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. मी ठाकूरदास, पुण्याहून. मी सद्गुरू रामपालजी महाराजांचे शिष्य आहे. तर परमात्माची दयेने, सद्गुरूंच्या कृपेने मुळशी भागात आम्ही घोटावडे फाटा पिरंगुटला एक सत्संग आयोजन केलं आहे. तर त्याच्यामध्ये 20-25 जी आजूबाजूची गावं आहेत त्याच्यामध्ये जाऊन आम्ही ह्या सत्संगासाठी प्रचार केला आणि लोकांना सांगितलं की खऱ्या अर्थाने आपले शास्त्र काय म्हणत आहेत आणि आपण काय करतो आहे. तर खऱ्या अर्थाने माणूस जन्माचा जो जर मोबदला लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर ह्या सत्संगामध्ये आपला सहभाग खूप गरजेचा आहे. आणि आपण आपल्या डोळ्यांनी 3 दिवस 10, 11 आणि 12 मार्चला हे 3 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सत्संग ठेवलेला आहे घोटावडे फाट्याच्या जवळ सुंदरबन मंगल कार्यालयात. तर आपण सगळ्यांना विनंती आहे की ह्या सत्संगाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी. आणि खऱ्या अर्थानं माणूस जन्माचा लाभ काय आहे आणि शास्त्र आपल्याला काय म्हणतायत आणि शास्त्रांच्या हिशोबाने आपण खरं भक्ती आणि आपल्याला स्वतःला आणि परमात्म्याला जाणून घेऊन जरी ह्या मार्गामध्ये आपण लागलो तर खऱ्या अर्थाने माणूस जन्माचा लाभचा मोबदला आपल्याला घेता येईल. आम्ही सद्गुरूंचे सगळे अन्वयी आहोत. खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त परमात्मानी प्रोजेक्टच्याद्वारे आम्ही DVD परमात्मानी पाठवल्या सद्गुरूंनी आमच्याकडे, त्या आम्ही त्यांना दाखवलेल्या आहोत. आणि हे सगळ्या मराठी भाषेत आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मराठी भाषेमध्ये त्यांना समजवायला पण त्यांना थोडंसं इझी होईल. आणि शास्त्र खरं काय आहे, वेद, गीता, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेब ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला सगळ्याला कळेल की बाबा खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त भक्ती आपण करतोय का. आध्यात्मिकचा मतलब काय, आध्यात्मिक खऱ्या अर्थाने आपल्या शास्त्रोक्तच्या हिशोबाने आपण जीवन जगत असाल तर खऱ्या अर्थाने ते आध्यात्मिक मार्ग म्हणला जाईल. नाही, सद्गुरू तर नाही येऊ शकणार, पण त्यांच्या CDद्वारेच अख्ख्या भारतभर हे सगळे कार्यक्रम चालू आहे समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी. आणि ठिकठिकाण्यासाठी रक्तदान शिबिर पण लावले जातात आणि खूप माणसांच्या भल्यासाठी हे सगळे कार्यक्रम चालू असतात. सगळ्यांना एक आवाहन आणि प्रार्थना आहे, विनंती आम्ही करू शकतो खरं तर तीच विनंतीद्वारे आपल्याला सांगण्यात येते आहे की खऱ्या अर्थाने 4 वेद, गीता ह्या आपले खरे शास्त्र सगळे जाणून घेण्यासाठी आपण 3 दिवस ह्या सत्संगासाठी कळकळीने सांगतो की ह्या 3 दिवस सत्संगासाठी आपण या. आणि आपले शास्त्र प्रोजेक्टद्वारे सद्गुरू आपल्याला सगळे समजवतील आणि आपण डोळ्यांनी पहा की आपण खऱ्या शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे. तर ह्या 3 दिवसाचा लाभ खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी यावे आणि हा लाभ घ्यावा. 3 दिवसाचा तो टाईम आहे 10, 11, 12 मार्चला, शुक्रवार, शनिवार, रविवारी, सकाळी 10 ते दुपारी 1, संध्याकाळी 6 ते रात्री 9. प्रवचनांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम संतांकडून चालूच असतं. असा स्तुत्य उपक्रम पुण्यातील नागरिकांनी अनुभवावं असं आवाहन देखील या पत्रकार परिषदेत संत रामपालजी महाराज यांच्या भक्तांकडून करण्यात आलंय. सुंदरबन मंगल कार्यालय, पिरंगुट, तालुका मुळशी येथे दिनांक 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत नागरिकांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रवचनाचा लाभ मिळणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी शहरातील कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्लास्टिक मनी या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने प्रथमच जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. राहुरी शहरातील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे 7 मार्चला प्लास्टिक मनी जाणीव जागृती या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आर्थिक सहकार्याने प्रथम जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगमनेर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉक्टर दत्ता गुजराती आणि राहुरी महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्राध्यापक गंगाधर रोहकले हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉक्टर संभाजी पठारे यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर दत्ता गुजराती, प्राध्यापक गंगाधर रोहकले, प्राध्यापक संभाजी पठारे, उपप्राचार्य प्राध्यापक सूर्यकांत गडकरी आणि वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक रामराव देशमुख हे होते. यावेळी प्राचार्य संभाजी पठारे यांनी कार्यशाळेविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून आज राहुरी महाविद्यालयामध्ये प्लास्टिक मनी या विषयावर एक महत्त्वपूर्ण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयातून एम.कॉमचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आलेला आहे. सध्या हा सामाजिक स्तरावरचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, पण त्याबद्दल अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत की नोटांपेक्षा प्लास्टिक मनीचा वापर हा अधिकाधिक संयुक्तिक कसा आणि पंतप्रधान याचा का आग्रह धरतायत, याबद्दल ज्या काही मनामध्ये शंका विद्यार्थ्यांच्या असतील त्याचं पूर्ण शंका निरसन या ठिकाणी करण्याकरता तज्ज्ञ व्याख्यात्यांना निमंत्रित केलेलं आहे. आणि ह्या प्लास्टिक मनी किंवा ह्या योजनेचे जे कोण समाजाला काय फायदे आहेत याच्याबद्दल ते तज्ज्ञ व्याख्याते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तज्ज्ञ व्याख्यात्यांमध्ये संगमनेरच्या मालपाणी महाविद्यालयातले वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर दत्ता गुजराती यांना खास निमंत्रित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन तर करणार आहेतच, परंतु एक खुले सत्र या आजच्या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणून आयोजित केलेलं आहे की ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या सर्व प्रकारच्या शंका या तज्ज्ञांना विचारू शकतात आणि त्याची समर्पक उत्तरं हे तज्ज्ञ त्यांना देतील. ह्या चर्चासत्रानंतर विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी ते निवास करतात, राहतात, आपापल्या भागामध्ये समाजाच्या विविध घटकांना या संदर्भातलं मार्गदर्शन करावं, हाही ह्या मागचा हेतू आहे. प्लास्टिक मनीमध्ये असलेली सुरक्षितता ही अधिकाधिक लोकांना पटवून कसं देता येईल या दृष्टीनं या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करावं असंही आवाहन आम्ही त्यांना केलेलं आहे. आणि मला खरोखर आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की अशा या सामाजिकदृष्ट्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर विद्यापीठाने आयोजित केलेलं राहुरी महाविद्यालयातलं हे पहिलंच चर्चासत्र आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी देखील अतिशय हिरिरीनं या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणारच आहे, परंतु स्वयंसेवक म्हणून त्यांच्या माध्यमातून समाजाला देखील लाभ होईल अशी मला स्वतःला अपेक्षा आहे आणि हे काम निश्चित आमचे विद्यार्थी करतील. ह्या कार्याकरता मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. दिवसभर हे चर्चासत्र चालणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये वापर करताना प्लास्टिक मनीचा ज्या काही अडचणी येतात किंवा ज्याला आपण या सिस्टीमची ॲप्लिकेबिलिटी म्हणतो याच्या संदर्भातलं सर्व शंका निरसन प्राध्यापक गंगाधर रोहकले हे स्वतः करणार आहेत.
त्यांचं एक व्याख्यान यापूर्वीच आम्ही महाविद्यालयातल्या शिक्षकांसाठी आयोजित केलेलं होतं आणि प्रत्यक्ष बँकिंग सिस्टीममध्ये प्लास्टिक मनीचा वापर करताना कुठे कुठे काय काय अडथळे येऊ शकतात, त्यामधले संभाव्य धोके कोणते याच्या संदर्भातलं अतिशय बारकाईनं मार्गदर्शन ते देखील विद्यार्थ्यांना करणार आहेत। या दोन्ही तज्ज्ञांच्या व्याख्यानानंतर खुल्या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः सहभाग घेऊन आपल्या शंकांचं निरसन करून घेता येणार आहे आणि ही संधी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने महाविद्यालयाबरोबरच या सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी विद्यापीठाला आणि विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई यांनाही खास करून धन्यवाद देतो। तसेच प्रमुख पाहुण्यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था प्लास्टिक मनी या विषयावर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले। कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय राहुरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय चांगल्या अशा विषयावर आज इथे कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये या कॅशलेस व्यवहाराबाबतची जाणीव आणि जागृती निर्माण व्हावी। नुसतं त्यांच्यामध्ये होऊ नये तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पंचक्रोशीतल्या लोकांना सुद्धा त्यांनी त्या संदर्भातली जाणीव करून द्यावी आणि कॅशलेस व्यवहारामुळे अर्थव्यवस्था कशी सुदृढ होईल या संदर्भात विद्यार्थ्यांना आज माहिती देण्यात आली। कॅशलेसच्या संदर्भामध्ये वेगवेगळे पेमेंटच्या ज्या पद्धती होत्या त्या पेमेंटचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले आणि त्याच्यासाठी ई पेमेंटसाठी कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी करू नयेत या संदर्भातली सगळी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि मला असं वाटतं का विद्यार्थ्यांनाही ती चांगल्या पद्धतीने समजली। बँकिंग प्रॉडक्ट्स, ई पेमेंट, ई वॉलेट, सगळ्या बँकांचे व्हॉट्सॲप या सगळ्या बँकांचे ॲप्स या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना मिळाली। नमस्कार। आज 7 मार्च 2017 राहुरी महाविद्यालयामध्ये एक काळाची गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कॅशलेस इकॉनॉमी याच्यावरती एक काळाची गरज ओळखून एक मार्गदर्शन शिबिर नगर जिल्ह्यातल्या एम.कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेत आहोत। हे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत, परंतु हे सर्व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आणि आपल्या अवतीभोवती राहणारे सर्व शेतकरी अडाणी बांधव यांच्यासाठी ह्या कॅशलेस इकॉनॉमीचं महत्त्व कळावं आणि राष्ट्रीय प्रगती यातून साधावी या स्तुत्य हेतूनं महाविद्यालयाने हा उपक्रम सुरू केला आहे। जगामध्ये आज स्वीडन 1 नंबरचा कॅशलेस इकॉनॉमीचा देश आहे। तिथं जवळजवळ 61% लोक हे कॅशलेस इकॉनॉमीचा वापर करतात, तर आज आपण 59व्या स्थानावर आहोत। स्वीडनमध्ये या कॅशलेस इकॉनॉमीमुळं जवळजवळ इंटरेस्ट रेट हा 0.33 ते 0.27% हा ऑक्टोबर 2016मध्ये होता, तर आज मार्च 2017मध्ये तो निगेटिव्हमध्ये गेलेला आहे। आणि ह्या कॅशलेस इकॉनॉमीमुळं जर आपला GDP जर वाढवायचा असेल तर आपल्या जे विविध जे कॅशलेसचे पर्याय आहेत ते व्यवस्थितपणे समाजाने हाताळावेत आणि त्याचं ट्रेनिंग ह्या विद्यार्थी थ्रू समाजाला मिळावं हा एकच उद्देश ठेवून महाविद्यालयामध्ये आम्ही ही कार्यशाळा आयोजित करत आहोत। यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राध्यापक दिलीप साबळे, डॉक्टर संदीप इरोळे, प्राध्यापक विजय पाटोळे, प्राध्यापिका स्नेहसुधा ढगे, प्राध्यापिका कावेरी वराळे, प्राध्यापक प्रशांत ताजने, प्राध्यापक महेश शेळके आदींनी परिश्रम घेतले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने एक दिवसीय प्लॅस्टिक मनी या विषयावरती चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। या पाठ्यमागचा उद्देश की ह्याचा 8 नोव्हेंबर 2016 रोजी जो निर्णय घेतलेला आहे नोटाबंदीचा, त्याच्यामुळे जो अर्थव्यवस्थेमध्ये विस्कळीतपणा आलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये जे नोटाबंदीमुळे नैराश्य आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि त्याचा फायदा आपल्या देशाच्या विकासामध्ये होण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। याच्यामधून
सामान्य माणसाला जे विविध ATM कार्ड असेल किंवा प्लॅस्टिक मनी असतील ते कसं यूज करायचं आणि त्याच्यामधून आपले पैसे नसताना सुद्धा जे काही देवघेव आहे ती व्यवस्थित मिटवायची, याच्यासाठी ते महत्त्व किंवा ती सिस्टीम लोकांना समजावून सांगण्यासाठी आम्ही या चर्चासत्राचं आयोजित केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून मोदींनी जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते गाठण्यासाठी खेड्यातील लोकांना त्या कार्डचं आणि हे जे विविध प्लॅस्टिक मनी म्हणून साधनं वापरली जातील त्याचं महत्त्व पटवून द्यावं, ते कसं वापरायचं त्याबाबतची माहिती सांगावी आणि जास्तीत जास्त विकासामध्ये सहभागी व्हावं या उद्देशाने हे चर्चासत्र आम्ही आयोजित केलं. मनोज साळवे सह सुशांत रोहकले, C24 तास, राहुरी. गुलाम आणि अली या प्रतिभाशाली डिझायनर जोडीच्या स्टाईलने पुणे आणि दुबई येथे फॅशन चळवळ निर्माण केली आहे आणि पुरुषांसाठीच्या डिझायनर वेअर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलंय. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता सोहेल खान याची त्यांच्या डायनॅमिक ब्रँडचा ब्रँड एम्बॅसिडर म्हणून ओळख करून देण्यात आली आहे. स्टायलिश पुरुष फॅशनबाबत विविध प्रयोग आणि कल्पना लढवीत असल्याने पुरुषांच्या कपाटामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅशन ठासून भरलेली दिसून येते. गेल्या 1 दशकापेक्षा जास्त काळ गुलाम आणि अली या प्रतिभाशाली डिझायनर जोडीच्या स्टाईलने पुणे आणि दुबई येथे फॅशन चळवळ निर्माण केली आहे आणि पुरुषांसाठीच्या डिझायनर वेअर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलंय. मित्र आणि कुटुंबीय यांच्यासाठी पठाणी सूट आणि समारंभासाठीची वस्त्रे तयार करण्याच्या छोट्या उद्योगापासून सुरू झालेल्या या उद्योगाचे आता शहरी भागातील पुरुषांच्या स्टाईलची गरज भागवणारे मोठे साम्राज्य झाले आहे. खास स्वतंत्र डिझायनर दुकानांच्या यशस्वी शुभारंभाच्या मालिकेनंतर स्टाईल आता आपल्याच गावात पुण्याच्या गजबजलेल्या शगुन चौकात लक्ष्मी रोड येथील 2000 चौरस फूट जागेतील दुकानात येत आहे. या प्रसंगी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता सोहेल खान याची त्यांच्या डायनॅमिक ब्रँडचा ब्रँड एम्बॅसिडर म्हणून ओळख करून देण्यात आली. खान आणि डिझायनर जोडीचे आपापसातील घनिष्ठता साऱ्या चित्रपट वर्तुळात प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या मैत्रीमुळे त्यांच्या ब्रँडचा नवा चेहरा म्हणून सोहेल पुढे येत आहे. या प्रसंगी डिझायनर्सनी हर्षभराने घोषणा केली की पारंपरिक आत्मा आणि आधुनिक मन असलेल्या आमच्या ब्रँडची धाडसी, बेधडक आणि डायनॅमिक मूल्ये ज्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात असा सोहेल हा आमच्या ब्रँडचा अंतिम पर्याय होता, यात शंकाच नाही. खान बंधूंसाठी पोशाख आणि डिझाईन तयार करताना त्याने नेहमीच रोल मॉडेलची भूमिका बजावली आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राहुरी तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गुड मॉर्निंग पथके तैनात, उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई. पुणे नाशिक महामार्गाचं काम अपूर्ण असताना खेड सिन्नर हायवे एक्सप्रेस लिमिटेड या कंपनीकडून वाहन चालकांची बेकायदेशीर टोल वसुली. सोलापुरात भर दुपारी एका पत्रकारावर कोयत्याने खुनी हल्ला. आणि राहुरी महाविद्यालयात प्लास्टिक मनी या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.